नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत. सध्या केंद्र सरकारच्या मनमानी धोरण आणि निर्णयांमुळे विविध समाज घटक आक्रमक झाल्याचं दिसतंय आणि त्यासोबतच संताप सुद्धा व्यक्त करताना दिसत आहेत. त्यामुळेच देशात सध्या आंदोलनं, मोर्चे, उपोषणं यांनी जोर धरलाय. आज दिल्लीच्या सीमेवर आणि मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन आणि मोर्चाचं चित्र पाहायला मिळालं. दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी, जागोजागी बॅरिकेड्स, राजू शेट्टी, महादेव जानकर आणि सरदार VM सिंह यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांची अटक. तर दुसरीकडे मुंबईच्या आझाद मैदानावरती किसान सभेच्या नेतृत्वात हजारो शेतकरी सरकार विरोधात मोर्चा काढत कर्जमाफी, रखडलेला पीक विमा, देवस्थान जमिनीचा प्रश्न यावर आक्रमक झालेले. नेमकं असं काय घडलं की देशभरातील तब्बल 154 शेतकरी संघटना एकाच मुद्द्यावरती आज रस्त्यावर उतरल्या. भारत अमेरिका मुक्त व्यापार करार कुठं पाणी मुरतंय? मुंबईतील आझाद मैदानावर शेतकरी मोर्चा का करतायत आणि सरकारची भूमिका नेमकी काय आहे? या आंदोलनात काय घडतंय? दिवसभरात काय घडलंय? सगळं काही जाणून घेणार आहोत आजच्या द ॲग्रोवन शो मध्ये. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित मुक्त व्यापार करार म्हणजेच फ्री ट्रेड ॲग्रीमेंट सध्या देशातील शेती आणि राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेला आहे. या करारामुळे भारतीय शेती, दुग्ध व्यवसाय, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होईल असा आरोप करत देशभरातील 154 पेक्षा अधिक शेतकरी संघटना एकत्र आल्या. देश बचाव मोर्चाच्या नेतृत्वाखाली पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि कर्नाटकसह अनेक राज्यातील हजारो शेतकरी दिल्लीतील किसान घाटावर आंदोलन करण्यासाठी आज निघालेले होते. मात्र आंदोलन सुरू होण्यापूर्वीच दिल्ली आणि हरियाणा पोलिसांनी मोठी कारवाई करायला सुरुवात केली. हरियाणाच्या शंभू आणि खनोरी सीमेवरती मोठमोठे बॅरिकेड्स उभारण्यात आले. भारतमाला जम्मू कटारा एक्सप्रेसवे बंद करण्यात आला. अंबाला परिसरात भारतीय न्याय संहिता कलम 163 लागू करण्यात आलं. हजारो पोलीस, दंगल नियंत्रण पथकं आणि वाहतुकीवरती निर्बंध अशा अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था उभ्या करण्यात आल्या. दिल्लीतील राजघाट आणि किसान घाट परिसरालाही छावणीचं स्वरूप आल्याचं आज पाहायला मिळालं. विविध ठिकाणाहून आलेल्या आंदोलनकर्त्यांना एकाच जागी थांबवण्यात आलं. पोलिसांनी जवळपास 5,000हून अधिक शेतकऱ्यांना ताब्यात घेतल्याची माहितीही सुरुवातीला समोर आली. यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील NDA सरकारला देशात अहिंसक पद्धतीनं होणाऱ्या आंदोलनाला आणि शेतकरी आंदोलनाची किती भीती वाटतेय. आता दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईत महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर तसंच राष्ट्रीय किसान मोर्चाचे नेते सरदार VM सिंह यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. अटकेनंतर बोलताना राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल सुद्धा केला. ते असं म्हणाले की अमेरिकेतील शेतकऱ्यांना प्रचंड अनुदान मिळतं. जर मुक्त व्यापार करार झाला तर अमेरिकेतील स्वस्त कृषी आणि दुग्धजन्य उत्पादनं भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात येतील. त्याचा सर्वात मोठा फटका भारतातील लहान शेतकरी म्हणजेच अल्पभूधारक शेतकरी, दूध उत्पादक आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसेल. सरकार कितीही दडपशाही करत असलं तरी शेतकरी मागे हटणार नाही असा इशाराही शेट्टी यांनी यावेळी बोलताना दिला. दरम्यान पंजाबमधून दिल्लीकडे येणाऱ्या शेतकऱ्यांनाही हरियाणा पोलिसांनी खनोरी आणि शंभू सीमेवरती रोखलं होतं. काही ठिकाणी पोलीस आणि शेतकरी समोरासमोर सुद्धा भिडले. मात्र शेतकरी संघटनांनी आंदोलन शांततापूर्ण राहील अशीच भूमिका घेतली. शेतकरी नेते सरवनसिंह पंढेर यांनी सकाळी स्पष्ट केलं की आम्ही कोणतेही बॅरिकेड्स तोडणार नाहीयेत. आम्हाला दिल्लीत जाऊन शांततेत आंदोलन करायचंय, पण आम्हाला रोखायचं की पुढे जाऊ द्यायचं हा निर्णय सरकारच्या हातात आहे. त्यांनी यावेळी असा आरोपही केला की या कराराची माहिती भारत सरकारने दिली नाही तर व्हाईट हाऊसच्या निवेदनातून मिळाली. या संघर्षादरम्यान एक महत्त्वाची घडामोडी घडली. हरियाणा पोलिसांनी चर्चेसाठी काही बॅरिकेड्स हटवले आणि पंजाबमधील 10 ते 12 शेतकरी नेत्यांना अंबाला येथे कृषी मंत्री श्यामसिंह राणा यांची भेट घेण्याची परवानगी दिली. या बैठकीत हरियाणा सरकारनं ताब्यात घेतलेल्या काही शेतकरी नेत्यांची सुटका करण्याचं आश्वासन दिल्याची माहिती सुद्धा या दरम्यानच समोर आली. तसंच पुढील 8 ते 10 दिवसात केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्यासोबत शेतकरी प्रतिनिधींची म्हणजेच नेत्यांची बैठक आयोजित करण्याचा प्रयत्नही केला जाईल असंही कृषी मंत्र्यांनी सांगितलं. मात्र शेतकरी संघटनांनी स्पष्टपणे असं सांगितलंय की चर्चा सुरू असली तरी आंदोलन मात्र मागे घेतलं जाणार नाहीये. सरकारनं मुक्त व्यापार कराराबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय घ्यावा
अशी त्यांची एकूणच भूमिका आहे. पंजाबमधील भाजपचे खासदार अशोक मित्तल यांनी शेतकरी आणि सरकार यांच्यात संवाद होण्याची गरज व्यक्त केली. ते असंही म्हणाले की भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी शेतकरी प्रतिनिधींना चर्चेसाठी आमंत्रित केलेलं आहे. सरकार शेतकऱ्यांशी संवाद साधण्यास तयार आहे, त्यामुळे चर्चेच्या वातावरणात तणाव वाढवण्याऐवजी संवादातून मार्ग काढला पाहिजे, असंही खासदार म्हणाले. शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आता काय आहेत असा प्रश्नही तुमच्या मनात आलाच असेल, तर तेही सांगतो. प्रस्तावित भारत व अमेरिका मुक्त व्यापार करार म्हणजेच फ्री ट्रेड ॲग्रीमेंट रद्द करावा अशी पहिली मागणी आहे. नंतर दुसरी मागणी आहे भारतीय शेती आणि दुग्ध व्यवसायाला परदेशी स्पर्धेपासून संरक्षण द्यावं. किमान आधारभूत किंमत म्हणजेच हमीभाव व्यवस्थेला कायदेशीर हमी द्यावी अशी दुसरी मागणी आहे. त्यानंतर कृषी धोरणांना संबंधित निर्णय घेताना शेतकरी संघटनांची व्यापक सल्लामसलत करावी अशी ही एक मागणी या 154 शेतकरी संघटनांनी केलेली आहे. या राष्ट्रीय आंदोलनाला पाठिंबा देत महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील आझाद मैदानावरती अखिल भारतीय किसान सभेनं आज म्हणजेच मंगळवारी मोर्चा आयोजित केला होता. या मोर्चात राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शेतकरी मुंबईत दाखल झाल्याचं पाहायला मिळालं. मोर्चामध्ये राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेतील त्रुटी, देवस्थान ट्रस्टच्या जमिनी, गायरान आणि तळघर जमिनीवरील शेतकऱ्यांचे मालकी हक्क, पीक विमा नुकसान भरपाई तसंच भारत अमेरिका व्यापार करार रद्द करण्याची मागणी यावेळी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली. या मोर्चानंतर किसान सभेचे शिष्टमंडळ मंत्रालयात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना भेटलं. यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी चर्चा किसान सभेच्या शिष्टमंडळांनी केली. कृषी मंत्र्यांनी नियमित कर्जदारांना दिलासा देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेतले जातील असं आश्वासन दिल्याचंही किसान सभेनं सांगितलं. त्यासोबतच या निर्णयासाठी कर्जमाफीच्या उपसमितीसमोर हा प्रस्ताव मांडण्यात येईल अशी ग्वाहीही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी किसान सभेच्या शिष्टमंडळाला आज दिली आहे. आज दिल्लीपासून मुंबईपर्यंत शेतकरी एकाच मुद्द्यावरती संघटित झालेले दिसत आहेत. दिल्लीत मुक्त व्यापार कराराविरोधात आंदोलन, तर मुंबईत त्याच करारासोबत राज्यातील प्रलंबित शेतकरी प्रश्नांवरती सरकारला घेरण्याची रणनीती आखण्यात आली होती. भारत अमेरिका मुक्त व्यापार करार हा केवळ दोन देशातील व्यापाराचा विषय नाहीये, तर तो भारतीय शेती, दुग्ध व्यवसाय, किमान आधारभूत किंमत, ग्रामीण रोजगार आणि लाखो शेतकऱ्यांच्या भवितव्याशी जोडलेला असल्याचा दावा शेतकरी संघटना करतायत. आता सरकार चर्चेतून तोडगा काढतं की या शेतकरी आंदोलनाला आणखी वाढवतं, याचं प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत ॲग्रोवनच्या माध्यमातून घेऊन येणार आहोत. मी या माहितीसोबत या विश्लेषणासोबत तुर्तास इथेच थांबतोय. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.